आत्याने छान असा कांदा टोमॅटो चिरून दिलं आणि म्हणले आज बनवायची आहे भेळ. तर मस्त बनवली भेळ. ह्याच्यात आता फक्त कोथिंबीर नाही आहे, नाही तर छान भेळ होती. थोडंसं लाल तिखट घालते आणि भाजी बनवणार आहे मी शिमला मिरची. त्या दिवशी बाजारातून येताना शिमला मिरची आणली होती. भात तयार करून घेतला आहे. आत्या मला त्याच्यासाठी काय करतायत, थोडंसं शेंगदाण्याचं कूट वाटून देत आहेत. आता मी ही शिमला मिरची चिरून घेते. आधी खातो सगळेजण मस्त अशी भेळ. तर काय केलं, कढईमध्ये तेल घातलं, जिरे मोहरी कढीपत्ता टेचलेला लसूण, कांदा घातला, छान परतून घेतला. त्याच्यात टॅमॅटो घातलं, ते पण छान असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळद मसाला आणि जो घरचा येसूर आहे म्हणजेच काळा मसाला. मला बरेच जण विचारतात ताई येसूर म्हणजे काय. आमच्या गावाला ना येसूर म्हणतात, त्याच्यामुळे सारखं ते शब्द तोच येतो तोंडामध्ये. तर येसूर घातला आणि नंतर जी शिमला मिरची धुवून घेतली होती ती त्याच्यात घातली बारीक चिरलेली. जास्त काय मी आज बारीक चिरलेली नाही, थोडीशी मोठीच ठेवली आहे आणि बनवली मस्त अशी शिमला मिरची. आणि नंतर काय केलं, शिजत आल्यावर घातलं त्याच्या शेंगदाण्याचं कूट. तुम्ही कशी बनवता ते सांगा. माझे काय मी वेगवेगळ्या प्रकारात बनवते, कधी लाल तिखट, कधी मिठाची बनवायची. आणि मग काय मस्त अशा चुलीवरच्या भाकरी. भाकरी झाली, ही लास्ट भाकरी आहे, ही थोडीशी मला कडक करायची आहे, त्याच्यामुळे मी तव्यात टाकली आहे. तर मग कशा वाटला आमचा चुलीवरचा स्वयंपाक तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. मामांसाठी ह्यांनी येताना पान वगैरे आणलेलं आहे. मला गावात जाता येत नाही, गाडी चालू होत नाही म्हणून, त्याच्यामुळे ना मामांचं पान आणायचं राहिलं होतं. तर या सगळ्यांनी छान असं जेवण करायला.